नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हाला तर माहिती आहे, लग्नामध्ये मस्त गरमागरम वाफळता मसाले भात बनवला जातो आणि तो गरमागरम मसाले भात आपण जर घरच्या घरी बनवला तर अगदी लग्नातल्या पंक्तीत बनवतात तसा सेम भात आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी काही बेसिक भाज्या लागतात, ज्या थंडीमध्येच उपलब्ध असतात आणि फ्रेश उपलब्ध असतात. त्या ह्या भाज्या आणि काही बेसिक मसालेला वापरून आपण हा मस्त साधा सोप्या पद्धतीने आपण हा मसाले भात बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसणाची गड्डी, 2 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं घालून आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला या मसाले भाताला फोडणी द्यायची. तर फोडणीसाठी एका मोठ्या कढईमध्ये मी थोडासा जास्त प्रमाणात हा मसाले भात बनवते, कारण मी जे टिफिन देते त्या टिफिनच्या जे सगळे माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा भात बनवते मी. त्याच्यामुळे मी हा भात थोडासा जास्त प्रमाणात बनवते. तर इथे मी कढईमध्ये 2-3 चमचे, म्हणजे आपली जी तेलाचा चमचा असतो ते 2-3 पळ्या आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे. त्यामध्ये मी 4 लवंगा, नंतर आपण घातलेला आहे 4 लवंगा, 4 मिरे, दालचिनीचा तुकडा आणि मोठी एक वेलची, हिरवी वेलची 2-3 आणि थोडंसं जिरं आणि 1 चक्री फूल आणि कांदा टाकलेला आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत आणि हे कांदे टाकलेले आहेत आपण आणि मस्त असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. कांदा मस्त असा गुलाबी रंगावर परतला गेला का त्यामध्ये जे आपण वाटून ठेवलेले आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर मस्त आणि भन्नाट असा हा भात तयार होतो आणि अतिशय अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा हा भात तयार होतो. तर आता कांदा चांगला परतलाय. आता त्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची ही पेस्ट घालून घ्यायची आहे. मस्त असं आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे. बाजूला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. जेवढा आपण तांदूळ घेतलाय त्याच्या दुपटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपण छान बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. आता तुम्ही टोमॅटो स्किप सुद्धा करू शकता. तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरलात तरी सुद्धा चालेल. आता आपण इथे 1 चमचाभर हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा. नंतर आपण इथे गोडा मसाला वापरणार आहोत. तर गोडा मसाला वापरलेला आहे आपण 2 चमचे. तर इथे गोडा मसाल्याचा वापर केल्याने ह्या मसाले भाताला अतिशय भारी अशी टेस्ट येते. तर अगदी तुम्हाला जर लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात खायचा असेल तर गोडा मसाला आपल्याला वापरायचाच आहे. नंतर आपण इथे वापरलेला आहे थोडासा गरम मसाला आणि सगळं छान असं परतवून घेतलेलं आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर मी इथे वांग घातलेलं आहे, एक 3-4 वांगी घातलेले आहे. जवळजवळ 1 किलोचा हा भात मी बनवत आहे, त्यामुळे याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर मी 3-4 वांगी, 1 बटाटा घातलेला आहे, फ्लॉवरचे तुरे घातलेले आहेत. नंतर आपण इथे मटार जो आहे, आता ताजा मटार सगळीकडे मस्त असा उपलब्ध झालेला आहे, तर तो ताजा मटार मी इथे वापरणार आहे. गाजर असेल तर तुम्ही इथे गाजराचा सुद्धा वापर करू शकता. ज्या भाज्या तुम्हाला म्हणजे ह्या भातामध्ये हव्या असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता, किंवा नुसता मटार वापरून सुद्धा हा भात तुम्ही बनवू शकता. तर मस्त अशा या भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहे तेलामध्ये आणि थोडंसं पाणी घालून, जो आलं लसणाची पेस्ट मिक्सरच्या भांड्यात बनवली त्या मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून आपण ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपल्याला या भाजीला चांगली वाफ देऊन घ्यायची. ते बघा, अगदी 1 वाटीभर पाणी मी इथे घातलेलं आहे आणि थोडंसं परतवून घ्यायचंय. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचंय. आपल्याला भाताला नंतर परत मीठ घालायचंय, त्यामुळे भाज्यांपुरती जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ वापरायचंय आणि मस्त असं परतवून घ्यायचंय आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला या भाज्यांना वाफ देऊन घ्यायची. कारण आपण ह्या भातामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे, मग आपला जी भाज्या आहेत त्या थोड्या कच्च्या राहायची शक्यता राहील. त्यामुळे आधीच आपण त्याला थोडीशी वाफ देऊन घेतली का नंतर भाजीत शिजायचं टेन्शन राहत नाही. म्हणून आता आपण झाकण ठेवतोय आणि 5 मिनिटं मस्त अशी वाफ काढून घेतोय. तर 5 मिनिटं झाली आहेत आणि भाज्या सुद्धा एक 50-60% शिजलेल्या आहेत.
आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे धुवून ठेवलेले तांदूळ. तर आता तुम्ही इथे कुठल्या तांदळाचा वापर करायचा, एक तर तुम्ही बासमती तुकडा वापरू शकता, आंबा मोहर घातला तर अतिशय छान. आता मी इथे कोलम तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तांदळाचा वापर करू शकता. फक्त आपल्याला इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, कारण इंद्रायणी तांदूळ जो आहे तो थोडासा चिकट होतो. आपल्याला हा भात मोकळ्या पद्धतीने बनवायचा आहे. तर हा भात छान असा मोकळा असा मस्त सडसडीत तयार होतो आणि मस्त चवदार लागतो. तुम्हाला जर तूप जास्त वापरायचं असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर जास्त करू शकता. मी इथे फक्त 1 चमचा तूप घातलेला आहे, किंवा जेव्हा आपण सर्व करू तेव्हा भातावर थोडंसं तूप वाढून घेऊ शकतो. कधीतरी काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळेला आपण असा हा मस्त मसाले भात करून, गरमागरम मसाले भात, त्यासोबत एखादी लोणच्याची फोड आणि पापड घेतलं तर एकदम मस्त होतं. आता आपल्याला जे तांदूळ आपण घातलेले ते परतवून घ्यायचे. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. आता आपण भाज्यांना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे भातामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ घालायचंय आणि मस्त असा भात परतवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं चांगला भात परतवून घ्यायचा आणि आपण इथे भातात तांदळाच्या दुपटीने गरम पाणी, अगदी उकळतं पाणी यामध्ये घालायचे. उकळतं पाणी घातलं ना का भात चांगला मोकळा सळसळीत होतो आणि शिजतो सुद्धा लवकर. आता आपण इथे गरम पाणी घातलंय. भाताला चांगली उकळी आली का त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर घालायची आहे. पाणी जेव्हा आटेल तेव्हा त्यावर झाकण ठेवून वाफेवर आपल्याला मंद गॅसवर हा भात मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये 2-3 चमचे आपण साजूक तूप वापरू शकतो. तर आता हे बघा, ह्यातमधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. खाली थोडंसं पाणी बाकी आहे. तर जेवढं थोडंसं पाणी, म्हणजे 1 वाटीभर पाणी अजून आपण यामध्ये घालणार आहे, कारण भात थोडा कच्चा आहे. तर वाटीभर पाणी मी इथे गरम पाणीच घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण वाफेवर हा भात एक 5 ते 10 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम मंद करून टाकायचा आहे. मंद गॅसवर आपल्याला हा भात मस्त शिजवून घ्यायचा आहे. ते 5 ते 10 मिनिटं झालेत आणि भात सुद्धा मस्त असा शिजलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल की भात किती छान मोकळा सळसळीत असा झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हा मसाले भात नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर गरमागरम वाफाळता भात आपण इथे सर्व करतोय. कधी रात्रीचा स्वयंपाकाला कंटाळा आला तर अशा पद्धतीने हा मसाले भात नक्की बनवून पहा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.